सगळ्यात पहिल्यांदा जे लोक SBI PO इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले अशा सर्व लोकांचं सारथी एज्युकेशन तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन। SBI POचा इंटरव्ह्यू म्हणलं की मुलांना असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा ते इंटरव्ह्यू म्हणलं की मुलांना असं वाटतं की बापरे इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे काय काय असं नवीन विचारणारे किंवा काय असे प्रश्न असतात। विद्यार्थी आता काल परवा माझं काही लोकांसोबत बोलणं झालं, त्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही किती महिने जनरल अवेअरनेस करावं, कोणतं करंट अफेअर्स वाचावं। तर बाबांनो, करंट अफेअर जनरल अवेअरनेस वाचण्याची गरज नाही। त्यासाठी महत्वाचं आहे की तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे, तुमचा ओव्हरऑल तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे हे मॅटर करतं रादर दॅन नॉलेज। ऑफकोर्स नॉलेजवाला पार्ट काही प्रमाणात महत्वाचा आहे, पण याचा अर्थ असा नाही की फक्त आणि फक्त नॉलेज महत्वाचं आहे। तर हा पूर्ण पार्ट जो आहे टीम सारथीच्या माध्यमातून आपण कव्हर करून घेणार आहे। संपूर्ण पार्टचं गायडन्स मिळेल, जीडीचं तुम्हाला गायडन्स मिळणार, पर्सनल इंटरव्ह्यूचं गायडन्स मिळेल। जीडी कसा होतो ते सांगू, पर्सनल इंटरव्ह्यू कसा होतो ते सांगू, सोबत सोबत जुने सिलेक्शन झालेले विद्यार्थी जे विद्यार्थ्यांचं यापूर्वी म्हणजे मागच्या बॅचमध्ये सिलेक्शन झालंय अशा विद्यार्थ्यांसोबत तुमचं काही विद्यार्थ्यांचं तुमच्यासाठी एक गायडन्स सेशन कंडक्ट करून देऊ ज्यांनी रिसेंटली SBI जॉईन केली आहे। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण सेशन मधून कव्हर करून घेणार आहेत। आता महत्वाचं म्हणजे नेमकी तयारी कशी करावी, तयारी कशी करावी। मला असं वाटतं की तयारी करण्यासाठी फार असे काही नवीन प्रयोग करण्याची गरज नाही। काही टू द पॉइंट सेशन आम्ही रेकॉर्ड करून ठेवलेत की बाबा HR ची तयारी नेमकी कशी करावी, HR क्वेश्चनची तयारी कशी करावी, क्वेश्चन सोबत त्याचे आन्सर, क्वेश्चन सोबत त्याचे आन्सर। त्यानंतर बँकिंग अवेअरनेसचे प्रोबेबल क्वेश्चन्स कोणते विचारले जाऊ शकतात त्याची एक क्वेश्चन बँक आणि त्या क्वेश्चन बँकवर त्याचे प्रोबेबल आन्सर्स कसे असावेत। सोबत तुमच्या पर्सनल रिलेटेड क्वेश्चन, जसं की तुम्ही BSc ॲग्रिकल्चर झालात तर मग ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा त्याचा काय फायदा तुम्हाला बँकिंग मध्ये होऊ शकतो। त्यानंतर BCom झालं तर BCom रिलेटेड कुठले क्वेश्चन्स येऊ शकतात, असे सगळे क्वेश्चन्स आणि सोबत सोबत मॉक इंटरव्ह्यूज, सोबत सोबत ग्रुप डिस्कशन, या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन जे हे सारथी तुमच्याकडून करून घेणार आहे। यासाठी सर्वांसाठी जे विद्यार्थी SBI PO साठी क्वालिफाय झाले अशा विद्यार्थ्यांसाठी एक फ्री बॅच जी आहे, फ्री बॅच आपण देतोय। आता नॉर्मली असं होतं की भरपूर विद्यार्थी आहेत जे सारथियन्स आहेत, नॉन सारथियन्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करताना तुम्ही वेगवेगळे पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि त्याच्यानंतर हे फळ कुठतरी भेटलंय। आता उगतच्या उगत तुमच्याकडून थोडेफार पैसे घेऊन ते इंटरव्ह्यू गायडन्स देण्यात त्यातल्या त्यात आम्हाला काही लॉजिक वाटत नाही, म्हणून काही सेशन्स आम्ही स्पेसिफिक तुमच्यासाठी रेकॉर्ड करून ठेवले। हे स्पेसिफिक सेशन तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो। याच्यामध्ये काय काय असणार आहे, ग्रुप डिस्कशनचे सेशन्स म्हणजे लेक्चर घेणार, सोबत सोबत तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार। यासाठी एक वेगळी टीम आपल्याकडे GDची तयारी करून घेणारी। त्यानंतर HR जे सेशन्स आहेत याचे रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत हे मी स्वतः रेकॉर्ड केलेत, हे लेक्चर्स तुम्हाला मिळतील। सोबत सोबत बँकिंग अवेअरनेसचे सेशन्स आहेत हे अक्षय सरांनी रेकॉर्ड केलेत, हे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळतील। आणि मॉक इंटरव्ह्यू जे आहेत हे टीम सारथी घेणार आहे, ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आपण मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करणार आहे। आता हे जे फ्री बॅच आहे, ही फ्री बॅच तुम्हाला कशी मिळवायची, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा सारथी एज्युकेशनचे जे आपलं मेन टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला एक लिंक मिळेल, गुगल ड्राईव्हची लिंक। त्या गुगल फॉर्म भरा, तिथं सगळी माहिती व्यवस्थित द्या। ती व्यवस्थित माहिती दिली तिथं नंबर असाच द्या जो सारथी एज्युकेशनच्या ऍपवर रजिस्टर केलाय। तुम्हाला जशी गुगलची फॉर्मची माहिती आमच्याकडे पोहोचली इमिडिएटली आम्ही तुम्हाला बॅचचा ऍक्सेस करून देऊ, फ्री बॅचचा, ज्याच्यामध्ये ऑलरेडी अपलोडेड लेक्चर्स आहेत, लेक्चर्स अपलोड करून ठेवलेत। बॅचचा ऍक्सेस मिळाला की तुम्ही लेक्चर्स बघणं चालू करा। सोबत सोबत उद्या संध्याकाळी 5 वाजता म्हणजे शनिवारी संध्याकाळी 5 वाजता GDचे एक लाईव्ह सेशन आपण कंडक्ट करतोय। त्या GDच्या लाईव्ह सेशनची लिंक सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मिळेल। तुम्हाला सोबत सोबत एक स्पेशल ग्रुप जो आहे व्हॉट्सअपचा ग्रुप याची सुद्धा लिंक जी आहे ही ऑलरेडी आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे। सोबत सोबत याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो ग्रुप जॉईन करून ठेवा आणि सोबत सोबत गुगल फॉर्म भरून द्या। पुढचे सगळे अपडेट जे आहेत उद्यापासून आपण हे सेशन चालू करतोय। उद्या GDचे सेशन होतील, पुढचे 3-4 दिवस GD सेशन चालतील। त्या 3-4 दिवसामध्ये तुम्ही मॉक इंटरव्ह्यूचे सेशन म्हणजे लेक्चर्स बघून घ्यायचे, हायर रिजनिंग HRचे सेशन बघायचे, सोबत सोबत बँकिंग अवेअरनेसचे सेशन बघायचे। ते सेशन बघून प्रिपेअर करा कशा पद्धतीने आणि मग डायरेक्टली आपण मॉक इंटरव्ह्यू चालू करू। एका विद्यार्थ्याचे कमीत कमी 2-2 मॉक इंटरव्ह्यू घेण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे।
ऑफलाईन मोडमध्ये जर असताल तर 2 पेक्षाही जास्त मॉक इंटरव्ह्यूज कंडक्ट होतील. ऑनलाईन मध्ये ही कमिटमेंट 2ची नसून ऍटलिस्ट एक मॉक इंटरव्ह्यू तरी आपण करूया मिनिमम. जसजसं पॉसिबल होतील, किती विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स येतात त्या अकॉर्डिंगली ऑनलाईन प्लस ऑफलाईन मॉक इंटरव्ह्यू. पण ही तेवढीच कमिटमेंट आहे की ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी ऑफलाईनला या, कारण ऑफलाईनची कमिटमेंट अशी की ऑफलाईनमध्ये मॅक्सिमम इंटरव्ह्यू तुम्ही जेवढे इंटरव्ह्यू देऊ इच्छितात तेवढे मॅक्सिमम इंटरव्ह्यू आपण ऑफलाईन मोडमध्ये कंडक्ट करून घेऊयात. तर सगळ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, गुगल फॉर्मची जी लिंक दिली त्याच्यावर जायचं, क्लिक करायचं, फॉर्म भरायचा आणि सारथी एज्युकेशनचं ॲप डाउनलोड करून ठेवायचं. बॅकएंडला मी तुम्हाला त्याचा ऍक्सेस देऊन टाकू. ठीक आहे, चलो.